friends, welcome to our channel शुभारंभ ब्लॉग, पूजा आर्टिकल अँड मच मोर. मी आहे संदीप आणि मी घेऊन आलेलो आहे आज जन्माष्टमीचंच हे झुला आहे आम्ही दाखवत आहेत. काही ॲक्च्युली बघायला गेलं तर खूप कमी स्टॉक उरलेला आहे, म्हणून आम्ही आता जन्माष्टमीला जास्त दिवस नाही राहिले, हार्डली 10-12 दिवसच आहे मला असं वाटतं आहे. म्हणून मी असं हे तुम्हाला झुला दाखवतो आहे, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. हा जन्माष्टमी झुला जो आहे ना तो डिटॅचेबल आहे. म्हणजे काय, हे जे झुला आहे हे काढू पण शकतो, लावू पण शकतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एका प्लॅस्टिकमध्ये ठेवलं तर ते स्टेप राहतं काय फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. म्हणजे पुढच्या वर्षी पण तुम्ही हा झुला वापरू शकतो. आणि झुलाची सांगायचं म्हणजे तुम्हाला आता इथे कृष्ण बसवला आहे, म्हणजे आम्हाला कृष्ण बसवून आम्ही पूजा आणि करतो. ह्या सजावट करू शकतो तुमच्या थॉटनी. तुम्हाला जे काय पाहिजे, इकडे आजूबाजूला जागा आहे बघा, इकडे तुम्ही काही फुलं ठेवू शकतात किंवा गजरानी हे करू शकतो, सजवू शकतो. आणि इथे तुमचं आयडिया, तुमचे काय थॉट आहेत तुम्ही ते आयडिया लावू शकतात. डेकोरेटिव्हली चांगलं बनवून तुम्ही सेलिब्रेशन करू शकतात. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता या झुलामध्ये कसं त्यांनी हे केलं आहे, डिझाईन दिलं आहे. ते आहे बालकृष्णांचं प्रतिमा आहे ह्याच्यामध्ये. ओके. आणि साईडने हात लावून बघितलं तरी हे ऑलमोस्ट वेल्वेट हे आहे, वेल्वेट स्मूथनेस आहे याच्यामध्ये काय. आणि रेड कलरचा आहे. इथे तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित दुसरं कलर दिसेल मला असं वाटतं, पण मी ॲक्च्युली तुम्हाला सांगतो आहे ओरिजिनली इट इज अ रेड कलर. बघा कसं दिसतं आहे, किती छान दिसतं आहे. आणि मागे मोर आहे. आता मी तुम्हाला दुसरं दाखवतो. हे बघा, आमच्याकडे आहे मेटल पायाचं चौरंग आहे. हे 5x5 5x5 आहे. आणि हे पूजासाठी आपण यूज करतो. याच्यामध्ये स्टॉक आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. मी मार्केटला पण मिळतं, आमच्याकडे पण स्टॉक आहेत. पण क्वालिटी याची चांगली आहे एकदम. तुम्ही वापरलं तर तुम्हाला खूपच आवडेल. हे 5x5 आहे याची हे साईज. आणि दुसरा आहे ते आहे आमच्याकडे 6x6. ओके. आणि हे पण तसंच आहे. याच्यामध्ये मोरचं प्रतिमा दिलेली आहे याच्यामध्ये पूर्ण. आणि काम बघा कसं कार्विंग मस्त केलं आहे सगळे ठिकाणी. हे पण आहे आपल्याकडे मेटल पायातच आहे. हे दोन आहे आपले. आणि हा एक आहे तो आहे 8x8 इंच. हा पण मेटल पायातच आहे. हा बेसिकली आम्ही युजली पूजासाठी कशासाठी पण आम्ही युजली आम्ही वापरतो. देवासमोर काय प्रसादीसाठी ठेवायचं आहे तेव्हा आपलं दिवा लावायचा आहे, आपण वापरू शकतो. आणि ह्याच्यावर काम बघा एवढं चांगलं आणि स्मूथली केलेलं आहे, खूपच अतिसुंदर आहे. चला आता मी दुसरा दाखवते. आता हा झुला आणि चौरंग आहे. हे तुम्हाला जर आवडलं असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला रेट सांगू. चला आता बघू आसना. वेल्वेट रेड आसन आहे आपल्याकडे, 3x4. ओके. हे याची किंमत आहे 10 रुपये. आता अजून एक आमच्याकडे आसन आले आहेत आपल्याकडे. हे आता युजेबल होणार आहे, कारण की आता जन्माष्टमी आहे, येणारे काही 15 दिवसांनी एक गणपती आहे. तर ते तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे आता लवकरच ऑर्डर करून घ्या. तर आता आमच्याकडे हे दुसरं एक आसन आहे, ते आहे हे पण रेड वेल्वेटमध्येच आहे. मे बी तुम्हाला दुसरं कलर दिसेल. याची किंमत आहे 15 रुपये. आणि ही आहे ॲक्च्युली 4x6 आहे. मग दुसरी आहे अजून एक आहे ही 15 रुपये 5x5ची. ही पण 5x5ची आहे. ही थोडी डिझायनर आहे. आणि याची किंमत मी तुम्हाला नंतर सांगतो. ही आहे 20 रुपये.
कारण की ही थोडी डिझाईन आहे, ही रेड वेल्वेट आहे. हे सगळे रेड वेल्वेट आहेत आपल्याकडे. हां, जे कोणाला आवडलं असेल आम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. ही मेन आहे. स्क्रीनशॉट घेऊन मेसेज याच्यावर स्क्रीनशॉट प्रॉपरली घ्या, कारण की कसं आहे तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्ही काही लोक फॉरवर्ड करून बघतात, ते बघू नका. तुम्ही नीट बघा तुम्हाला जे काय पाहिजे, कारण की आम्हाला पण कळत नाही. तर फोटो क्लिअरिटी द्या आम्हाला, आणि तुम्हाला जे वस्तू पाहिजे असेल ते प्रॉपरली क्लिक करा. आणि ही आहे 20 रुपयाची 4x6ची. आणि त्याच्यामध्ये ही एक आली, ही 25 रुपयाची आहे 7x7. आणि ही आहे 5x5. ही थोडी डिझाईनवाली आहे, बघून घ्या. तुम्हाला 15 रुपयाची आहे. बघा राऊंडमध्ये आहे. हे जे कोणाला आवडलं असेल याचं स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. ही एक आहे रेड वेल्वेट. ही पण रेड वेल्वेटच आहे, 7x12 आहे. याची किंमत आहे 35 रुपीज. ही आहे 7x12ची 35 रुपीज. ही पण रेड वेल्वेटच आहे, रेक्टँगलमध्ये आहे, स्क्वेअर नाही आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेताना प्रॉपरली घ्या, कारण की अर्धवट घेऊ नका. आम्हाला कळणार नाही की तुम्ही कुठलं हे घेतलं आहे, शॉट घेतलेलं आहे. ही एक आहे 10x10. स्क्वेअरमध्ये आहे. ही आहे 40 रुपीज. मला स्क्रीनशॉट प्रॉपरली घ्या तुम्ही आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. ही राऊंडमध्ये आहे, 10x10ची राऊंडमध्ये. त्याच्यावर वर्क केलेलं आहे. 60 रुपये. चांगलं आहे, 60 रुपयाची आहे. तुम्हाला जर आवडलं असेल त्याची स्क्रीनशॉट प्रॉपरली घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि याच्या रेट पण क्लिअरली सांगितलेले आहेत. आणि हो, आणि दुसरं म्हणजे आम्ही जर रेट तुम्हाला सांगतो, तुम्ही नीट आहे का, काय रेट आहे, तुम्ही परत पुन्हा तेच रेट आम्हाला विचारते कितीची आहे. पण जे रेट आम्ही सांगतो तुम्ही ऐका. ही आहे शेवटची 12x12ची 60 रुपये, रेड वेल्वेट आसन. कोणाला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि हे बघा आमच्याकडे आम्ही हे पुन्हा एकदा रिस्टॉक केलेलं आहे. गेल्या टायमाला आम्ही हे मागवलेलं, भरपूर लोकांना ही आवडलेली. हे 6-in-1 दूध कप्स आहेत. 6-in-1मध्ये 6 फ्लेवर्स आहे. एक आहे मोगरा, रोज, आपलं हवन, मग गुगल, लोबान आणि सँडल. तर हे कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा. हे आम्ही पुन्हा रिस्टॉक केलेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही आता बाकीचे आसन, रेड वेल्वेट आसन तर बघितलेच असतील. आता मी तुम्हाला दाखवते. मागे पण मी दाखवलं होतं. तर हे सगळं आता 2च राहिलेले आहेत. 8 इंचाची एक राहिली आणि एक 10 इंचाची एक राहिली आहे. गजथाली म्हणतात त्याला, घुंगरूवाली, खूप मस्त अशी. तुम्ही मागच्या माझ्या पूजेमध्ये पण बघितली असेल, कुंचन सेवेमध्ये मी यूज केली, मला एक ठेवलेली मी. तर आता हा एक पीस राहिला आहे, ज्याची रुंदी आहे ओव्हरऑल 8 इंचेस आहे. हा बघा. आणि युजेबल जी जागा आहे ती 6 इंचेस आहे. ही जी जागा आहे मधली ती 6 इंचेस आहे. तर कोणाला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. सुंदर अशी थाली आहे. ब्रासवर सिल्वर ऑक्सिडाइज्ड कोटिंग आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे साईडला हत्तीचा फेस आहे. मस्त अशी थाली आहे. तुमच्या सगळ्या पूजेंची शोभा वाढवेल अशी ही थाली आहे. मध्ये स्वस्तिक आहे. तर ही झाली 8 इंचाची आणि युजेबल 6 इंचेस. आणि दुसरी मोठी आहे 10 इंचेसची. हे बघा, हे बघा, 10 इंचाची. खूप सुंदर दिसते. घुंगरू पण छान वाजतात. दाखवते तुम्हाला. हे बघा, ओव्हरऑल 10 इंचेस आहे
आणि युजेबल जागा मधली 8.2 इंचेस मधली जागा किंवा 8 इंचेस. तर असे हे 2च पीस राहिले. ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. एक 8 इंच आणि एक 10 इंचेस. तुम्ही बघू शकता मोठा अष्टलक्ष्मी दिया आहे आपल्याकडे. म्हणजे आता ते पण लिमिटेड स्टॉकच राहिले. हा एकच राहिला आहे. ज्याला कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. ह्याचं वेट 1 किलोच्या वरती आहे आणि इंचेसमध्ये एक्झॅक्टली 6 इंचेसच्या वर आहे बघा. 6 इंच इथे आलं. 6 इंच 6.4 आहे हे बघा. आणि हा आहे छोटा अष्टलक्ष्मी दिवा. ह्याची हाईट बघा 4.7 इंचेस आहे. 5 इंचाला थोडा कमी. हे बघा हा छोटा आहे. फिनिशिंग बघा. अँटिकमध्ये 2 प्रकार येतात त्याच्यामध्ये. एक गोल्ड त्याला पॉलिश असतं एकदम गोल्डन आणि हे अँटिकमध्ये थोडे महाग असतात आणि हेवी असतात. गोल्ड प्लेटेड थोडे वजनाने कमी असतात आणि स्वस्त पण असतात. हे एकदम हेवी आहेत. हे तर एकदम खूप छानच दिसतं. ह्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक आहे आणि ह्याच्यामध्ये तर हा एकच पीस राहिला आहे आता. तर ज्यांना कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. हा छोटा आहे आणि मी इंचेस वगैरे सांगितलेला आहे. हा 5 इंचाला थोडा कमी आहे आणि हा 6.4 इंचेस आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता धनलक्ष्मी कुंचम आपल्याकडे मी लास्ट टाईम दाखवलं होतं. जेव्हा मी सिद्ध करून आणलं होतं तेव्हा व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यासाठी पण खूप इन्क्वायरीज वगैरे आल्या. काही जणांनी घेतले पण अजून थोडा स्टॉक आहे सिद्ध केलेल्यातला. तर बघा हा मोठा कुंचम आहे. छान अशी क्वालिटी आहे. हे बघा हे सिद्ध केलेले. तुम्ही म्हणत असाल हे डाग वगैरे तर ते सिद्ध केले होते तेव्हा चंदन वगैरे लावलं होतं. तर मी तसे ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही स्वच्छ एकदम करून मग त्याची पूजा करा. हे बघा छान असा कुंचम आहे आणि हा कुंचम मोठा आहे. 4.3 इंचेसचा आहे हा बघा. 4.3 इंचेस आहे आणि असा 2.6. ह्याच्याबरोबर तुम्हाला जे साहित्य मिळणार आहे तो हा कुंचम मिळणार आहे. नंतर 5 कवड्या मिळणार आहेत. 5 कमलगट्टेचे मणी मिळणार आहे तुम्हाला. शंख मोती पवळा ह्याच्यामध्ये आहे. हे विष्णू चक्र आहे. हे बघा हे कॉईन मिळणार आहे तुम्हाला. अष्टलक्ष्मी कॉईन. त्याच्यामध्ये मागच्या साईडला श्रीयंत्र आहे. हे कॉईन तुम्हाला एक मिळणार आहे. नंतर 5 गोमती चक्र आहेत. एक अशी ब्राऊन कवडी मिळणार आहे तुम्हाला. ती आहे. हे नाग केसर आहे. सगळं ह्याचं महत्त्व वगैरे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर परत रिपीट नाही करत मी. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे गुंज आहेत. लाल आहे, काळे गुंज आहेत आणि सफेद गुंज आहेत. असे 3 गुंज आहेत बघा. सफेद, लाल आणि काळे. मग आहे लक्ष्मी 7मुखी रुद्राक्ष. लक्ष्मी 7मुखी रुद्राक्ष आहे ह्याच्यामध्ये. मग 6 बांगड्या आहेत. 6 बांगड्या आहेत त्याच्यामध्ये. उधळायची फुलं आहेत. 2 सिल्वर 2 गोल्डन आणि पंचरत्न पण ह्याच्यातच आहेत. या बॉक्समध्ये ठेवलेलं आहेत पंचरत्न पण. तर असं पूर्ण हा सेट तुम्हाला मिळणार आहे. आणि ही डिश कुंचम ठेवण्यासाठी ही ह्याच्याबरोबर सेटमध्येच येईल तुम्हाला. आणि एक पोटली येईल. म्हणजे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केल्यानंतर कुंचममध्ये जे साहित्य आपण भरतो तांदळाबरोबर ते वेगळं तांदळापासून वेगळे काढून त्या पोटलीमध्ये आपण आपल्या तिजोरीत ठेवायचे हळदी कुंकू लावून.
तर असा पूर्ण सेट तुम्हाला मिळेल. ही थाली नाही आहे, मी तुम्हाला जस्ट दाखवायसाठी हे ठेवलं आहे. हे सगळं जे साहित्य आहे ते तुम्हाला या कुंचमसोबत मिळेल. हे आहे मोठ्या कुंचम सेटचं साहित्य. तसंच छोट्याचं मी दाखवते. आता हे आहे छोटा कुंचमचा सेट. तर हे बघा, छोटा म्हणजे हा अगदी रेग्युलर साईज आहे. हे बघा, हे आम्ही सिद्ध करून आणले ते तांदूळ वगैरे सगळं तसंच आहे. चंदन लावले वगैरे ते सगळं तसंच ठेवलं आहे मी. हे बघा, शंखचक्र नाम खालूनच आहे. तर हा छोटा कुंचम आहे. ह्याची साईज मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे मी. हे बघा, 3 इंच आहे आणि असा 2 इंच आहे. ते बघा, ह्याच्याबरोबर मिळणारं साहित्य सांगते मी तुम्हाला. ही डिश मिळेल तुम्हाला कुंचम ठेवण्यासाठी. ही डिश आहे. नंतर 5 कवड्या, 5 गोमती चक्र, 1 ही ब्राऊन कवडी, 5 कमलगट्ट्याचे बिया, 1 लघु नारळ, 5 गुंज, 1 अष्टलक्ष्मी कॉईन मिळणार आहे तुम्हाला, ज्याच्या मागे श्रीयंत्र आहे. मग हे पंचरत्न आहेत. ह्याच्यात बांगड्यात आणि उधळायची फुलं आहेत. त्या सेटमध्ये, मोठ्या सेटमध्ये जे आहे ना, त्याच्यामध्ये जास्त साहित्य आहे थोडं. आणि ह्याच्यामध्ये आपलं जे रेग्युलर असतं तेच आहे. हे शंख आहे आणि विष्णुचक्र आहे. हे बघा, ह्याच्यात बांगड्या आहेत आणि उधळायची फुलं आहेत. 6 बांगड्या आहेत. आणि असं काही नाही आहे. काही काही विचारतात 11 बांगड्या, 11 पिवळ्या, 11 हिरव्या, 11 लाल. तर असं काही नाही आहे. घ्यायला तुम्ही घेऊ शकता, पण 6 बांगड्या पण बस होतात कुंचममध्ये टाकण्यासाठी. तुम्हाला घ्यायचे असतील एक्स्ट्रा तर ते एक्स्ट्रा पे करून तुम्हाला घ्यायला लागतील. तर हे छोट्या कुंचममध्ये. मोठ्या कुंचममध्ये या साहित्याव्यतिरिक्त ह्याच्यामध्ये लाल गुंज आहे, त्याच्यामध्ये सफेद आणि काळे गुंज पण आहेत, नागकेसर आहे आणि हे आहे 7मुखी रुद्राक्ष, ते त्याच्यात जास्त आहे. आणि हे याच्यात एवढं आहे. आणि ही कुंचम छोटा आहे. तर हा छोटा कुंचमचा सेट आहे. आणि कुंचमबरोबर जर तुम्हाला शंखचक्र नाम हवं असेल तर ते आलेलं आहे आपल्याकडे. तर तुम्ही हे देखील मागवू शकता. छान असं आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता. याला स्टँड आहे, ते उभं राहू शकतं व्यवस्थित आणि असा कुंचम राहू शकतो. ठीक आहे. तर शंखचक्र नाम नव्हतं ते आलेलं आहेत. कुबेर दिवे आलेत, ते थोडे महाग आहेत. ते मागच्या भागात मी दाखवलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही बघू शकता. हे झालं कुंचमचं. ह्याच्यावर पण तुम्हाला हे सगळं साहित्य, डिश आणि एक पोटली छानशी मिळेल, रेड किंवा येल्लो कलरची. आणि हे तुम्हाला सगळ्यांना जे आवडतात ते छोटेसे लोटी भांडं 2 इंचाचे आहेत, मस्त असे छान. हे पण ब्रासवर सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंगच आहे याची पण. हे पण तुम्ही मागू शकता. बऱ्याच मैत्रिणींनी मागवलेत हे. आणि हे हळदी कुंकवाचे करंडे सेम मटेरियलमध्ये छान असे. हे बघा, हळदी कुंकू करंडे जोडीमध्ये येतात, सिंगल नाही येते. तसं हे आहे. ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आपल्याकडे सुंदर असं केळीचं पान आहे खाणामध्ये. तर तुम्ही बघू शकता, असं स्टिफ आहे. आतमध्ये त्याला फोम घातलेला आहे, तर स्टिफ राहतं ते, असं फोल्ड नाही होत. ते बघा, ताट असं आहे आणि त्याला छान अशी डिझाईन आहे. 13.5 बाय 11 अशी साईज आहे त्याची. लेंथ 12+1.5 आहे, म्हणजे 13.5 आहे. 13.5 आणि ही 11 इंच रुंदी. असं छान असं केळीचं पान आहे. आता गणपती वगैरेमध्ये आपल्याला लागेल नैवेद्यासाठी. तुम्ही बघू शकता, फिनिशिंग मस्त आहे. शिलाई अशा प्रकारे आहे. ज्यांना कोणाला हे केळीचं पान हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तर आजचं कलेक्शन हे एवढंच होतं. आसन, कुंचम,
वगैरे हे गजथाली असंच होतं, लक्ष्मी करंडे वगैरे. तर भेटूया पुन्हाच अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.